नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे। भारतीय दुचाकी कंपनी बजाज लवकरच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे। बजाजने एप्रिल 2025 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर चेतक 35 सिरीजमधील सर्वात स्वस्त मॉडेल 3503 हे लॉन्च केलं होतं। याची एक्स शोरूम किंमत ही 1,10,000 रुपये होती। मात्र आता बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं सर्वात स्वस्त मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे। याची किंमत किती असेल ते जाणून घेऊयात। तर बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल हे जून 2025च्या शेवटी लॉन्च होणार असून ते विक्रीसाठी उपलब्ध असेल। नवीन ई स्कूटर चेतक 2903 सारखी असणार आहे, मात्र यामध्ये थोडेसे बदल करण्यात येणार आहेत। ई स्कूटर चेतक 2903 ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे। सध्या चेतकची किंमत 2903 ची किंमत ही 99,998 रुपये एक्स शोरूम आहे, मात्र नवीन मॉडेलची किंमत याहीपेक्षा कमी असणार आहे। तसेच 2903 च्या तुलनेत या नवीन स्कूटरमध्ये अनेक अपग्रेडेड फीचर्स मिळण्याची शक्यता आहे। मात्र या मॉडेलची किंमत ही 1 लाखांच्या आतमध्ये असणार आहे, त्यामुळे या स्कूटरवर सर्वांच्या नजरा टिकलेल्या आहेत। या स्कूटरसह बजाजचा EV पोर्टफोलिओ देखील अजून मजबूत होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार बजाज कंपनी या मॉडेलमध्ये रेंज वाढवण्याची शक्यता आहे। तसेच या स्कूटरच्या चॅसिसमध्ये देखील काही बदल हे केले जाण्याची शक्यता आहे। यामध्ये सीट खालील स्टोरेज वाढवण्याची शक्यता आहे आणि फ्लोअर बॅड माउंटेड बॅटरी पॅड दिले जाण्याची ही शक्यता आहे। भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक बाईक्सची मागणी वाढते आहे, त्यामुळे बजाज कंपनीला आर्थिक वर्ष 2026 मध्ये इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये 20 ते 25% वाढ अपेक्षित आहे। बजाजच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नापैकी 25% आता इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीमधून येते। तसेच कंपनीची चेतक ई स्कूटर सिरीज आर्थिक वर्ष 2025च्या चौथ्या तिमाहीमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी विभागातील सर्वाधिक विक्री होणारं मॉडेल आहे। त्यामुळे आता यांचं स्वस्त मॉडेल लॉन्च केलं जाण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बजाज सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे। तर मग पाहूयात की हे सक्सेसफुल होणार का। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।